स्वयंपाकघराच्या भिंतीवर टांगलेलं साधं कॅलेंडर म्हणजे फक्त तारखा बघण्याचं साधन नसतं. माझ्या तर मनात कधीकधी असा विचार येतो की हा एक प्रकारचा प्राचीन ॲनालॉग कम्प्युटरच आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण कोल्हापूरच्या सरस्वती पब्लिशिंग कंपनीने प्रकाशित केलेल्या श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या मे 2026च्या पानावर चर्चा करणार आहोत. हो, आणि म्हणजे हे खूप रंजक आहे, कारण या एकाच पानावर तुम्हाला खगोलशास्त्र, इतिहास आणि आपले सण सगळं कसं गुंफलेलं आहे ते पाहायला मिळतं. अगदी बरोबर. मे महिन्याचं पान उघडलं की सुरुवातीलाच शालिवाहन शके 1948 आणि विक्रम संवत 2082 असं लिहिलेलं दिसतं. सोबतच ग्रीष्म ऋतू आणि उत्तरायण काळ चालू असल्याचंही समजतं. एक सेकंड, इथेच थोडं थांबूया. जे लोक फक्त जानेवारी ते डिसेंबर एवढंच बघतात, त्यांच्यासाठी शालिवाहन शके किंवा उत्तरायण या जड शब्दांचा नेमका अर्थ काय होतो? मग सोप्या भाषेत सांगायचं तर हे पृथ्वी आणि सूर्याच्या स्थितीचं मोजमाप आहे, आणि यातूनच या महिन्यातील एक मोठी खगोलीय घटना समोर येते. 17 मे पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होतोय. म्हणजे काय? हा अधिक महिना इंग्रजी कॅलेंडरमधल्या लीप इयरसारखा प्रकार आहे का? कारण लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, इथे तर चक्क अख्खा महिनाच जास्तीचा आलाय. हेच तर या पंचांगाचं खरं गणित आहे. आपली दिनदर्शिका सूर्य आणि चंद्र या दोघांच्याही गतीवर चालते. चंद्राचे 12 महिने साधारण 354 दिवसांचे असतात आणि सूर्याचे 365. अच्छा, म्हणजे तो 11 दिवसांचा फरक पडतो तो. बरोबर. तोच फरक भरून काढण्यासाठी आणि आपले सण निसर्गाच्या ऋतुचक्रासोबत बरोबर चालावेत म्हणून दर 3 वर्षाने हा अधिक महिना जोडला जातो. क्या बात है. निसर्गाचं गणित जुळवण्याचं हे एक भन्नाट सॉफ्टवेअरच म्हणायचं. पण मला या पानातली आणखी एक गोष्ट थक्क करणारी वाटते. आपण आधुनिक जग आणि इतिहास एकाच वेळी बघतोय. आज 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे आणि त्याच्या शेजारी प्राचीन तिथी आहेत. ती बरोबर. शिवाय 10 मेला मदर्स डे आणि 27 मेला बकरी ईद सुद्धा आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींचा कसा संगम झालाय बघ. खरंच की. मला तर 14 मेची छत्रपती संभाजीराजे जयंती आणि 28 मेची स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सुद्धा दिसतेय. हो, आणि एकत्र आलेल्या तारखांची गंमत बघ. 31 मेच्या एकाच चौकटीत 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी दिसतात. एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती आणि दुसरं म्हणजे तंबाखू सेवन विरोधी दिन. अरे चा, हा विरोधाभास किती सुंदर आहे. एका ऐतिहासिक लोकमातेचा सन्मान आणि आधुनिक आरोग्याच्या प्रश्नावर जागृती एकाच दिवशी. ही दिनदर्शिका म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. नक्कीच. पण या दिनदर्शिकेचा एक खूप मोठा व्यावहारिक भागही आहे. लोक घराचं वास्तू असो किंवा उपनयन यासाठी शुभमुहूर्त यातूनच ठरवतात. उदाहरणार्थ या महिन्यात 3, 6 आणि 7 मेला उपनयनाचे मुहूर्त आहेत. आणि यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे राहू काळ. आता इथे मला थोडा प्रश्न पडतो. खगोलशास्त्राच्या एवढ्या अचूक गणितांवर आधारित असलेल्या या कॅलेंडरमध्ये हा राहू काळ थोडा अंधश्रद्धेकडे झुकणारा नाहीये का? म्हणजे रविवारी संध्याकाळी 4:30 ते 6 या वेळात नवीन काम का टाळायचं? वरवर पाहता ती अंधश्रद्धा वाटू शकते, पण त्यामागचा तर्क समजून घेणं गरजेचं आहे. प्राचीन काळात घड्याळे नव्हती, तेव्हा दिवसाचे प्रहर हे सूर्याची स्थिती आणि मानवी शरीरातील ऊर्जेचे चक्र यावर ठरवले जायचे. राहुकाळ हा असा प्रहर मानला गेला जेव्हा एकाग्रता कमी होऊ शकते किंवा चुका होण्याची शक्यता वाढू शकते. अच्छा, म्हणजे कामात काही गडबड नको म्हणून ती जोखीम टाळायची. हो, अगदी तसंच. म्हणून त्यावेळेत नवीन मोठी जोखीम घेणं टाळलं जायचं. हे ऐकल्यावर एक वेगळाच संदर्भ लागतोय. म्हणजे आजकाल घराबाहेर पडण्यापूर्वी आपण ॲपवर ट्रॅफिक चेक करतो ना, अमुक रस्त्यावर ट्रॅफिक आहे, तिथे जाऊ नका असा अलर्ट मिळतो. राहू काळ म्हणजे प्राचीन काळातल्या लोकांनी बनवलेली एक ट्रॅफिक अलर्ट सिस्टमच होती तर. क्या बात आहे. अगदी समर्पक उपमा. उद्दिष्ट तोच आहे की आपला प्रवास किंवा काम विना अडथळा पार पडावा. श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेमधून आपण वेळेचं केवळ मोजमाप करत नाही, तर त्यामागे मानवी वर्तन आणि निसर्गाचा विचार कसा केलाय हे समजून घेतो. म्हणजे एका साध्या कागदावर सगळं काही सामावलेलं आहे. आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनवर फक्त कामाचे कोरडे रिमाइंडर्स असतात, पण निसर्ग, खगोलशास्त्र आणि इतिहासाची रोज आठवण करून देणाऱ्या अशा छापील दिनदर्शिकेमुळे माणसाचा वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होऊ शकतो का? हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. डिजिटल घड्याळात आपण फक्त किती वाजले हे पाहतो, पण अशा प्राचीन माहितीच्या आधारे आपण काळ कसा वाहतोय हे खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो.